मॉर्निंग. काल ॲक्च्युली रात्री उशिरा पोहोचलो. उशिरा म्हणजे 8 वाजता 7:30 वाजता पोहोचलो आणि अंधार होता, त्यामुळे काय रेकॉर्ड करता आलं नाही काल. अशी प्रॉपर्टी आहे. नारळाची झाडं आहेत. या आमच्या रूम आहेत सगळ्या. ही एक आहे. मागच्या अशा 1 2 3 दिसणार नाहीत रूम होते. आणि या 5-6 रूम आहेत. आणि एक्झॅक्टली समोरची जी आहे माझी आपली रूम आहे. 6 रूम आहेत. आणि इथं समोरच बीच आहे. प्रायव्हेट बीच आहे यांचा. थोडासा बीचवर जाऊ आपण. ही गँग बसलेली आपली. गुड मॉर्निंग. बघू आता थोड्या वेळाने विचार चाललाय अशी बाईक याच्यावरती घेऊन यायचा बीचवरती. तर बघू आता काय होतंय ते. अशी ही प्रॉपर्टी आहे इथं. आणि हा काइंड ऑफ त्यांचा प्रायव्हेट बीच आहे असं ते म्हणतात. प्रायव्हेट म्हणजे काय की बाकीचे लोक येऊ शकतात तसं, पण त्यांच्या प्रॉपर्टीला लागून हा बीच आहे. आणि आता इथं बऱ्याच प्रॉपर्टी तशाच आहेत. इथेच बाजूला वगैरे बघितलं ना तरी त्यांचा बीचला ॲक्सेस आहे. आणि तसं बाहेरनं इकडं येणं म्हणजे बीचच्या अगदी ह्या प्रॉपर्ट्यांमधनं तर कोणी जर राहिलेलं असेल इथं तर येऊ शकतं. अदरवाईज प्रॉपर्ट्यांमधनं तसं कोणी येऊ शकत नाही. जर यायचं असेल तर अगदी म्हणजे पलीकडच्या साईडने जर बीचवर आले किंवा इकडच्या साईडने अगदी बीचवर आले आणि तिकडनं इकडे आले तर येऊ शकतात. काय पे चर्चा. गाडी चालवायला त्रास होतो. आणि उन्हातच निघाली. उन्हात काय त्रास झालो म्हणजे चालवताना त्रास ना. हा तुम्ही पण उन्हातच फिरता. चालवताना नाही वाटत, थांबल्यावर थांबतो असं वाटतं का थांबल्यावर. पोहे सगळ्यांना जेवढे आहेत तेवढे. ओलं खोबरं टाकून पोहे नाश्त्याला. मैं नहीं खाऊंगा. सुधीर सर, विकास सर, हाय. आम्ही आणि पलीकडे MBBS वाली गँग. गौरव सारे MBBS है क्या? सारे नहीं है. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता बीचवर चाललेलो आहे. हा रोड जे प्रॉपर्टीमधनं आपल्या गाड्या पुढे लावल्या त्या बॅक साईडला बीच आहे. तर तिकडे चाललो आहे आपण. अँगलनी घ्यायचा ट्राय करूया आता. पाण्यात जायचं बघू. पाण्यात जर जाता आलं तर तो एक घेऊया. थोडी घसरती आहे त्यामुळे बघू थोड्या वेळाने पाण्यात घेऊन जाऊ. काय आहे फसली बिसली तर परत पंचायत नको आतमध्ये.
काढली का तू? गिअर अप होतोय डे 2च्या राईडसाठी. आज येस, गुड मॉर्निंग. तर डे 2ची राईड. आज आपण गणपतीपुळेला जाणार आहे तिथनं, आणि त्यानंतर कराडवरनं जाणार आहे ना आपण, वाया कराड. तर त्यानंतर कराडवरून हायवेने रिटर्न इस्लामपूरवरून. सो टाईम टू लिव्ह प्रॉपर्टीचा पुढचे आपण आणि रिटर्नची जर्नी स्टार्ट केलेली आहे. पहिला स्टॉप गुहागरला जेवायला थांबायचं, आणि गणपतीपुळेचं एक आहे त्यानंतर. काही लोक इकडनं पलटी मारणार आहेत घरी, आणि काही लोक गणपतीपुळेला येणार आहेत. मोरया. एक तर दाभोळ फेरीमधनं बाईक परत टाकायची आपल्याला, आणि गुहागरला जायचं आहे. आणि गुहागरमध्ये गेलं की लंच करून मग पुढे गणपतीपुळेला जायचं आहे. सो असा आजचा प्लॅन आहे. आणि त्यानंतर मग आय थिंक
मलकापूरवरनं कराड आणि रिटर्न पुणे. फेरी टाइम. ही दाभोळ फेरी आहे. तरी आय थिंक गुहागरला जाते. आज मात्र सगळे फेरीमध्ये एकाच फेरीमध्ये आले बरोबर. काल जरा चुकामुक झाली, ती इकडे तिकडे गेले होते. आज सगळे आलेत. तिघं तिकडे बसलेत, चौघं तिकडे बसलेत, बाकीचे इकडे आहेत, काही खाली आहेत. 11 जण 12 जण येणार आहे पण टोटल 12 लोक आहेत. गाड्या 11, माणसे 12. गाडीवाले बाबा. सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत. ही आपली हिमालयन. चालू झालेली आहे फेरीची राईड. पाच मिनिटात फेरीची राईड संपलेली. 5-10 मिनटं. आणि आता जरा खायला कुठेतरी थांबू. आणि काल लंच नाही झालं प्रॉपर टाईमला ना, तर थोडंसं नंतर उशिरा लंच म्हणजे थोडंसं सकाळी ब्रेकफास्ट केला होता. ब्रेकफास्ट सकाळीच करतात, म्हणजे ब्रेकफास्ट केला होता काल. त्यानंतर काही खाल्लं नव्हतं परत. सो फेरीमधनं तर आलेलो आहे आता. आणि आता स्टॉप आहे गुहागर, 16 किलोमीटर इथून. तर थोडंसं जेवण वगैरे करायचं पहिलं तिथं गेल्यावरती. लास्ट डे सारखं नको. काल जसं उपासमार झाली तशी आज नको. त्यामुळे पहिलं पोटोपा. हॉटेल किनारा. जेवण तयार आहे. गाड्या आहेत. जेवायला थांबले आता इथं. बघू आता मंदिरात दर्शन होईल का नाही माहीत नाही. त्यामुळे सगळे नॉनव्हेजच खात आहेत. त्यामुळं दर्शन आतमध्ये करून 6 आहेत व्हेज. ते गेले तर गेले, अदरवाईज बाकीचे बाहेरच थांबणार आहेत. तो एक पेशंट झाला आहे जरा.
प्रॉन्स थाळी सेट आहेत. आणि हे आता कॅमेरामन चेंज होतोय. अरे आदि भाग इकडे विकास सर हमारे पास खाना ही नहीं हम लोग कभी मिला ही नहीं है. साहिल आदि अमित सर सत्यम सब मिक्सर अभी वेज का भी आ गया. डिनर लंच केलेलं आहे मस्तपैकी प्रॉन्स थाळी आणि हे. आणि थोडा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. आपण आता गणपतीपुळेला नाही जात आहे कारण खूप लेट होईल. सो रिटर्नचा प्लॅन चालू आहे ना. सो आता रिटर्न निघालेलो आहे. थोडी बाईक एक्सचेंज केलेली आहे. यू कॅन सी. आता माझ्याकडे थंडरबर्ड आहे आपलं सॉरी मिटिओर आहे माझ्याकडे आता. आणि आपली हिमालयन प्रवीण शेटकडे आहे. सो ॲज आय टोल्ड की रिटर्न जर्नीला आम्ही गणपतीपुळे स्किप केलेलं आहे कारण का की टाईम आत्ताच आम्हाला इथं 3 वाजले. जवळपास गणपतीपुळेला पोचायला 5 वाजले असते. आणि त्यानंतर रिटर्न परत 8 तासाची परत जर्नी म्हणजे जवळपास 1 वाजले असते रात्रीचे. सो डिसिजन घेतला की आपण इकडनं लंच छान झालं आणि लंचनंतर डिसिजन घेतला की आपण बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे घरी जाऊया. परत गणपतीपुळे स्किप केलं आहे. मे बी आपलं ही गणपतीपुळेची जी आहे ते आपण स्पेशल एक राईड करता येईल. आता हे कसं झालं ना सीन की आपण कोलथरीला आलो पण वाया एकदम अगदी कोस्टल रोड घेतला. दिवे आगार वगैरे सगळं आरवी बीच हे करत आलो आपण. तर त्यामुळे थोडा टाईम कन्झ्युमिंग झालं आहे. टाईम आपला त्यात खूप गेला. तर नेक्स्ट ज्यावेळेस प्लॅन करता येईल ना तर त्यावेळेस फक्त गणपतीपुळेचा प्लॅन करायचा. म्हणजे सेम असंच राहणार आहे की 2 दिवसाची राईड आहे. 1 दिवस जायला 1 दिवस यायला. आणि बघूया काय होतं ते. 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची मॅक्स टू मॅक्स अशी करता येईल. ते अजून काय ॲड केलं तर काय प्लॅन तसा करता येईल आपल्याला की नाही का की ॲड काय झालं तर आपल्याला आधीच असं प्लॅन करून ठेवता येईल. हिचा टायर थोडासा मागचा असं वाटतं की थोडा सरकतोय. थोडी लीन केली ना की मागचा टायर थोडासा असं वाटतं की सरकतो. टायर सरकतोय ना त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स येत नाही. लेट्स सी. छोटासा टी ब्रेक घेतला आहे. आता टाईम होतोय आता 4 वाजलेत आणि मला तर वाटते आजही तेवढेच 9 वाजतील जायला घरी. तशी हो आपला एक मुंबईचा एक रायडर होता अमित. तर तो मागच्या सिग्नलपासून तो इकडनं गेला जुन्या हायवेनी मुंबई गोवा. आणि आता आपण टुवर्ड्स कराड चाललो आहे. आणि कराड आता उंब्रजला जायचं आहे. तर उंब्रज आता मी चेक केलं मॅपमध्ये. तो उंब्रज आहे इथनं 75 किलोमीटर. सो आणि टाईम झाला आहे 5 वाजलेत. तर 6:30पर्यंत आपण आरामात उंब्रजला पोचतो आहे म्हणजे सनसेटच्या आधी. म्हणजे कसं की हायवेला उजेडामध्ये पोचलं म्हणजे टेन्शन नाही. आपल्या प्रवीण सरांचा बाईकवरती लय जीव आहे त्यामुळे त्यांनी ते एक गाडीवरती स्टेटस बघितलं की
हे स्टेटस बघा तुम्ही. नाद करती दुनिया सारी, कार भारी आपली लय भारी. ह्या बाईची गाडी आहे. आणि प्रवीण शेठ जसं मी सांगितलं बाईकवर एकदम प्रेम करतात, तर त्यांनी त्याला थांबवून त्याचा एक फोटो घेतला त्याच्या स्टेटसचा खालच्या त्या ह्याचा आणि स्टेटसला ठेवला. तेव्हा परत एकदा क्लोजअपमध्ये. नाद करती दुनिया सारी, कार भारी आपली लई भारी. आता ह्याचा हा मेसेज कदाचित गाडीसाठी असेल की गाडी आपली लई भारी. त्याची गाडी म्हणजे त्याची कार भारी नाही, त्यामुळं कार भारी आपली लई भारी. आता पाटणमध्ये पोचलो आपण. पाटणच्या पुढे येत आता थोडंसं पाटण क्रॉस करून थोडंसं पाणी, चहा पाणी ब्रेक. अंधार पडायला आलेला आहे आता. उंब्रजपर्यंत जाईपर्यंत तरी ॲटलिस्ट थोडा उजेड राहिला तरी चालतं आहे. उंब्रज नंतर काय हायवे आहे, हायवेला लागलं की काळजी नाही. तोपर्यंत कसं आहे ना, सिंगल पुढचा उंब्रजपर्यंतचा पण सिंगल लेन रोड आहे. रोड चांगला आहे पण सिंगल लेन आहे. तर थोडाच पुढं राहिलेला असेल फाटा, तिकडनं उंब्रजला जातो रोड लेफ्ट आणि सरळ जातो कराडला. आम्ही लास्ट टाईम जे काठीची राईड केली होती ना, काठी म्हणजे ॲक्च्युली पाटणपासून पुढे आहे. थोडं पाटणपासून पुढे गेलं की राईट घ्यायचं आहे आणि तिकडनं थोडंसं आतमध्ये एक 10-15 किलोमीटरवरती आहे. मग ह्याचं कोयना बॅकवॉटर्सच्या तिथं वरनं दिसतं एकदम व्ह्यू कोयना बॅकवॉटर्सचा. आणि पावसाळ्यात असला कडक व्ह्यू असतो ना, फुल ढगातच. म्हणजे तिथं जी रूम आहे त्या रूममध्ये लिटरली ढग वाऱ्याबरोबर येत असतात. एवढा भारी व्ह्यू आहे तिथं. आता कराडचा रोड आपण जो कराडपासून म्हणजे चिपळूण कराड रोड जो होता, तर तिकडनं उंब्रजला जाणारा रोड आहे आपला डिटोर, तो घेतलेला आहे आपण आता. तर इथनं उंब्रज आय थिंक तरी 20-1 किलोमीटर असेल. मग डायरेक्ट आपण हायवेला कनेक्ट होईल. एकदा हायवेला लागलं की मग थोडीशी काळजी नाही, कारण हा काय ना हे असा सिंगल लेन रोड आहे. आता ह्याच्या गाडीला लाईट आहेत त्यामुळे ठीक आहे, आपल्या गाडीला लाईट तर हिमालयनला कमी आहेत. आता ह्यात व्हिडिओमध्ये तर काय रेकॉर्ड होतं आहे काय नाही माहीत नाही. तर त्यामुळं आता थोडंसं आजचा दिवसाचं रेकॉर्डिंग थांबवतो इथंच. हायवेला जर काय वाटलं किंवा सिटीत पोचल्यानंतर तर मग त्यावेळेस घरी जाईपर्यंत आपण रेकॉर्ड करू आता, कारण हायवेलाही लाईट कमी असणार आहे. इन दॅट केस काय रेकॉर्ड करून पण उपयोग होणार नाही, काही दिसणार नाही. सो आता बंद करतो रेकॉर्डिंग. आता डायरेक्ट सिटीमध्ये पोचलो की चालू करतो. आपण जुन्या बोगद्यातून चाललो आहे कात्रजच्या. सो बाकीचे थांबले जेवायला सगळे. आम्हाला काय भूक नव्हती. मगाशी थोडी 2 वडापाव खाल्ले होते. थांबण्यापेक्षा, कारण थांबलो की परत जेवण बिवण करता होता अर्धा तास जाईल परत. त्यापेक्षा तेवढ्या अर्ध्या तासात मी अर्धा अंतर कवर करेल. सो सी ऑफ केलं सगळ्यांना आणि आम्ही दोघं आता निघालो आहे.
राईड मस्त झाली, रोड मस्त होते, सगळे पब्लिक सगळं मस्त होतं. आफ्टर राईड जी पार्टी झाली, सेलिब्रेशन झालं काइंड ऑफ, त्यामध्ये सगळ्यांची बॉन्डिंग झाली छानपैकी. हे शंकर महाराज मठला पोचलो आता, ब्रिजवरती आहे. आणि इकडनं आपण जाणार आहे राईट घेऊन पिपिवाडीवरून. आणि प्रवीण आहे समोर, प्रवीण जाईल सरळ स्वारगेटवरून. पुढच्या चौकातनं मी राईड घेऊन जायचं आहे मला. हां चल. हां इथं पाण्याची बॉटल घेऊया एक. नको लावायला, थोडी पुढं लावतो जरा. सो चलो प्रवीण शेठ, फोन करा. फोन उचल्यावर मी पण मेसेज टाकतो ग्रुपवरती, फोन करा. ठीक आहे, मी गेल्यावर फोन करतो. चालतंय, आरामात जा. नेक्स्ट प्लॅनला भेटू, नेक्स्ट राईडला भेटू म्हणलं. किंवा मध्ये राहा आता. आहे की आपण काय कोरे वापर खाडप सर किती लागेल लांबी असतं. ठीक आहे, चलो. येस येस. आणि प्रत्येक राईडचं म्हणजे ज्यावेळेस जोपर्यंत राईडवर आहे मी आता, म्हणजे प्रयागराजची पण राईड म्हणा किंवा रादर कुठल्याही राईड करतो ना, आता ही आजची, काल आणि आजची आपली ही राईड, तर जेव्हा पण राईडला येतो ना तेव्हा कुठलाही म्हणजे बाकीचे थॉट्स माइंडमध्ये येत नाहीत. म्हणजे तुमच्या रुटीन लाईफमध्ये जे काही चाललं आहे ना, तर त्याचे अजिबात कुठलेही थॉट्स वगैरे माइंडमध्ये त्या 2 दिवसात येत नाहीत. हा बेस्ट पार्ट आहे. म्हणजे नाही का की तुम्हाला म्हणतो ना की आपण रुटीन तुमचं जे आहे त्यातून थोडंसं टाईम काढून त्यातून वेगळं काहीतरी माइंडमध्ये थॉट्स वगैरे हे करणं. म्हणजे थँक्यू त्या सगळ्यांचा, जे राईडला होते त्यांचा सगळ्यांचा थँक्यू. की म्हणतो ना आपण की जलब झाले सगळे. आणि म्हणजे आफ्टर राईड जी पार्टी होती, तर त्या पार्टीमध्ये पण छान वाईब्स होत्या. सगळे छान. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. नंतर काही जण झोपल्यानंतर हे जे राईड कोऑर्डिनेटर किंवा धोनी ऑटोमोबाईल्सचं पण थँक्यू. त्यांच्या शोरूमची राईड होती, सो त्यांचं थँक्यू. जे राईडमध्ये भेटले आपल्याला सगळे, त्यांचं सगळ्यांचं थँक्यू. आणि स्पेशल थँक्यू आपल्या बाईक्स हिमालयनचं आपल्या. कारण जसं आपली प्रयागराजच्या राईडमध्ये सगळं एकदम विनाविघ्न, काही नव्हता, सगळं एकदम व्यवस्थित घरापासून घरून प्रयागराजपर्यंत नेलं आणि प्रयागराजपासून घरीपर्यंत आणलं. त्यासाठी त्यावेळेसाठी पण थँक्यू. आणि आजही दिस आहे की कालची राईड म्हणजे विघ्न आपल्याला ही घरी घेऊन लागली आता. सो स्पेशल थँक्स आपल्या बाईकचे. सो आता आपण पोचलो आहे जवळपास घरी. टाईम झाला आहे 11:45, म्हणजे 11:45. मगरपट्टा चौकाच्या अलीकडे आहे आपण, शंकर मठावरती. आणि राईड मस्त झाली. मॅड कोस्टल राईड जी आहे आपली ती आता इथं संपलेली आहे. आणि आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट लोकेशनला भेटूया. तोपर्यंत तुम्ही असंच प्रेम करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की
नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा ट्राय करतोय. सपोर्ट राहू द्या तुमचा असाच. आणि काय बाकी मजा करा. टेक केअर. गुड नाईट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.